ए नको ए नमस्कार, रामराम आणि जय शिवराय सर्वांना. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आम्ही रोडगे बनवतो. ही एकदम फेमस डिश आहे. तर वर्षातून एक 3-4 वेळा तरी साधारण रोडगे बनवतात. सो मी रोडग्यांचं प्रिपरेशन दाखवतो. बॅक साईडला आपण जी आडी केली ती आडी ते पण बघूया. बनवतात कसे हे रोडगे ते पण बघू. आणि रोडग्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे की हा तळलेला पदार्थ नाही आहे. जसं दालबट्टी वगैरे जे बनवतात ते आपण तळून बनवतो. रोडगे हे गवऱ्याची जी राख असते त्या राखेमध्ये आपण हे रोडगे भाजतो. त्यामुळे भाजल्यामुळे हे खूप चविष्ट लागतात. आणि यासोबत असतं आपलं फोडणीचं वरण. ते पण मी तुम्हाला दाखवतो त्याची प्रोसेस, कारण फोडणीचं वरण मीच बनवणार आहे. बाकी रोडग्यांची प्रोसेस सुरू झालेली आहे. आमची कंपनी इकडे ऑलरेडी कामाला लागलेली आहे. रामराम माऊली. त्यानंतर तंबाखू सुपारी खाती, पान खाती, तंबाखू खाती. गौऱ्या चालवल्या आपण तिकडे आता भाजायसाठी. चल रे चल, उतर खाली. थांबा, आडी इकडे आहे आपली बॅक साईडला गेलेली. बुजली काय? कुठे केली होती? ही आडी आहे, खड्डा आहे केलेला, भरपूर मोठा आहे. चालू झालं आपलं प्रिपरेशन. रोडगे भाजण्यासाठी आपल्याला मेन गवऱ्या लागतात, काही थोड्या काड्या बिड्या लागतात. पिठाचे गोळे झाले. रोडग्यासोबत आपण फोडणीचं वरण डाळ बनवतो. हे रोडगे आता आपण मागच्या साईडला ऑलरेडी आडी केलेली आहे, भाजून घेणार आहोत. अजून 7 मिनटं झालेत. संध्याकाळची वेळ आहे, सनसेटचा पण टायमिंग आहे. बघा इथून हे किती सुंदर दृश्य दिसतंय सनसेटचं. हे फक्त गावाकडेच पाहायला भेटतं, अनुभवाला भेटतं. संध्याकाळची वेळ आणि असं सुंदर असा हा व्ह्यू. आणि चल ये इकडं. ऐ बसवतात का एवढ्या? केळांना केळी पण आलेत. भरपूर मोठी फण आहे. ही एक आहे, इथे एक दिसते, इथे एक दिसते. बघूया जवळून थोडं काय सुरू आहे. घे ते सगळं. हे बघ, गाजर गवत नको घेऊ. ते गाजर गव्हाची पूर्ण चव टेस्ट लागायची त्याला. तू हे घ्या ना, तुराटे वगैरे घे की. इथलं तोड नाही, अशा ते 2-4-5 तोडे. वा 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 पहिलवान. अरे मा जळशील रे. हो मातून जायले नको. अरे पडला 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 पडला. अरे अरे इकडे अंगावर मारशील उडी. बजरंगबली की जय. तुला ती राख झाली ना त्याची, ते का रे तू झाला ना खाली, मग त्याच्यावरून तुला पैदल चालवत नाही है ना. इकडून मी धरतो हाताला, इकडून अजिंक्य धरते. हा मस्त. आर्यन बाबा की जय हो. असताना नाही बघ, याच्यातून ते हे निघते ना, ते काळं काळं. हे बघ हे निघत आहे, उडत आहे हवेत. ते असं काळं जर हे बघ, हे बघ, हे बघ, ते काळं जर असं हातात धरलं ना तर परीक्षेत पहिला नंबर येते भाऊ. हा हे जेवढं मोठं धरलं तेवढा जास्त मार्क पडतात. बघ अरे खरंच. दगड 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 मारतो काय? राम 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 राम. आमचा छोटा गडी आला आता रोडगे भाजायला. ए रुद्राज काय करत अरे आपण? ए राम 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 राम. रोडगे भाजतो, रोडगे भाजतो, रोडगे भाजतो का रे? जा बरं घे ती काडी घे. हा हाय हा. थंडी आहे का रे? थंडी आहे का रे इथं? जा बरं हे धर बरं काडी. ठीक आहे जा रोडगे भाज. धर धर काडी. जा 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 जा. क्रिकेट खेळायचं तुला?
क्रिकेट खेळायचं याच्यासोबत झाला आता. गौऱ्या आपल्या चांगल्या पेटल्या, आड पडला याच्यामध्ये बऱ्यापैकी. लगेच आपण याच्यात आता रोडगे टाकून देऊ. कुत्ता आहे बाई उधर, कुत्रा आहे. ते रोडगे आलेत आपले. आता रोडगे आपण आडीमध्ये टाकून देऊ आणि अर्धा तास या राखेमध्ये आपण व्यवस्थित याला भाजू देऊ. अर्धा तासानंतर काढू आणि झटकून घेऊ. ते बारका तर खाली पडला. हा देवासाठी बनवलेला छोटा रोडगा टाकून देऊ. हो मग तिथंच ना, हे बघा असा. भाजायला आर्यन नाही तर हातानेच धरून पलटी मारली असती ताबडतोब. याच्यावरनं चालू आपण याला आता, आहे ना. रोडगे काढून घेऊ, याच्यावरनं चालायला लावू याला. कोळसा त्याच्यावरनं असं हातावर घे की चालत जा ना, हाताने चालत जा असं हातावर. 100 रुपये आले बघ, याच्याकडनं 100 आले. तुमच्याकडनं किती हो? 200 रुपये. घे, 300 रुपयाची कमाई झाली. तू किती देतो रे? 100 रुपये. 100, 400 आणि मी 100, 500 रुपये. फक्त व्यवस्थित चालत जायचं. एकदाच बिना चपलीचा. बिना चपलीचा. आपण आता एकदा आडीतनं काढून घेतलेत, थोडेफार भाजलेत. आता हा थोडासा आर आपण थोडा भिजल्यानंतर परत त्याच्यामध्ये अर्धा तासाला भुजून ठेवू. अर्धा तासानंतर परत काढू. किती आहे सांगशील जोरात? 40 ला 40 निघले पाहिजे शेवटी. कमी निघला की बघ फक्त तू. हे असं सुंदर आयुष्य फक्त तुम्हाला गावाकडेच जगायला भेटतं. ढोरं, वासरं, पक्षी, ग्रीनरी, सनसेट, सर्व काही तुम्हाला फक्त गावातच भेटतं. सध्या आपण गावामध्ये आहोत. हे आयुष्य आपण गावातल्या आयुष्याचा आपण एक मस्त एक आनंद घेऊ. बाकी मग शहरात गेल्यावर आहेच आपलं सकाळी उठणं, ऑफिसला जाणं, ते हॉर्न्स, ती ट्रॅफिक. बाकी आपण त्या आयुष्यामध्ये आयुष्य कसं जगायचं हेच विसरून जातो. बाबा आले. बाबा, हा तुम्हाला व्ह्यू मी दाखवलाच. व्ह्यू बघा किती छान आहे. निसर्गरम्य वातावरण आहे. म्हणजे हे असं जर वातावरण बघायचं असेल तर पुण्यापासून आपल्याला खूप लांब जावं लागतं सिटीपासून. आणि ते पण सुट्टीचा दिवस बघावं लागतं. सुट्टीच्या दिवशी आपल्याला असं फिरायला भेटतं, बघायला भेटतं. बाकी तरी सुद्धा तिथं म्हणजे प्रॉपर असं पुण्याच्या आजूबाजूला कुठेही गेलात 50-60 किलोमीटर तर एवढ्या गाड्या झाल्यात की तो आनंद आपल्याला पुण्यामध्ये घेताच येत नाही. सापडला का? टाटा कर. अरे टाटा. राम राम. घ्या म्हणा एकदाच. टाटा. मम्मम खायला ये. मम्मम चल. टाटा रे. तुरीचं वरण जे आहे ते त्याला आपण फोडणी देऊ आता. ठीक आहे. पालक आणि शेंगदाणे, टमाटर, कोथिंबीर, लसूणची पेस्ट, थोडीफार मिरची, हिरवी मिरची, कांदा, लसूण, हिरवी मिरची टाकून घेतली. थोडंसं आपण याला लाल कलर येईपर्यंत भाजून टाकू आणि लाल मिरची टाकू. लाल मिर्च टाकली, टमाटर, लाल मिर्च, पालक टाकली आपण याच्यामध्ये. थोडी पालक टाकून आपण याला थोडंसं आपण हे तुरीची डाळ याच्यामध्ये टाकू आणि मग कोथिंबीर टाकून घेऊ. हे झालं आपलं विदर्भातलं स्पेशल तर्रीवालं वरण. आपण वरण टाकलं आता. हे झालं आपलं वरण फोडणी देऊन. बस एक पुढच्या 10 मिनिटामध्ये आपले रोडगे पण बनतील
लगेच रोडगे घेऊ आणि आपण जेवायला रोडगे आता काडीतनं काढून घेऊ. चला इकडे आहे, अंधार आहे इकडे जास्त. मस्त भाजल्या गेल्या असतील हा. हे बघ छोटा छोटाला आहे का? जमलं. चला काढून घेऊ आपण रोडगे, चांगले भाजले गेले. आता याला झटकून घेऊ. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. जास्त भाजले गेले काही जळाले पण हे जेवढे जास्त चांगले भाजले जातात तेवढे चवीला पण चांगले लागतात.